वचन दे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या, जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. वेळ झोपेची झाली, निजतो मी वसला. दीन आत्मा माझा पाळी, रक्षी तुझ्या तू बाळा. रक्षी बापा, रक्षी बापा, रक्षी बापा लेकरा. रक्षी बापा, रक्षी बापा, रक्षी बापा लेकरा. तेज प्राता काळाचे ते हाकता मी उठून. प्रेम मार्गाने यात्रेते जीवनाच्या क्रमीन. रक्षी बापा, रक्षी बापा, रक्षी बापा लेकरा. रक्षी बापा, रक्षी बापा, रक्षी बापा लेकरा. याच मार्गाने चालाया, साय देई विश्वेशा. आजच्या मननासाठी देवाचे वचन पहिले इतिहास अध्याय 29 11 ते 13 ही वचने. पहिले इतिहास अध्याय 29 11 ते 13 ही वचने. हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय व वैभव ही तुझीच. आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच. हे परमेश्वरा, राज्य ही तुझेच. तू सर्वांहून श्रेष्ठ व उन्नत आहेस. धन व मान तुझपासूनच प्राप्त होतात व तू सर्वांवर प्रभुत्व करीतोस. सामर्थ्य व पराक्रम तुझ्याच हाती आहेत. लोकास थोर करणे व सर्वांस सामर्थ्य देणे हे तुझ्याच हाती आहे. तर आता आमच्या देवा, आम्ही तुझे आभार मानितो, तुझ्या प्रतापी नावाची स्तुती करीतो. प्रभू परमेश्वर, या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. ख्रिस्त येशूच्या पवित्र नावात सलाम. आपण आजच्या सकाळी पहिले इतिहास याचा 29वा अध्याय आणि त्याची 11 ते 13 ही वचन वाचली. या पवित्र वचनांमध्ये दावीद राजाने परमेश्वराचा धन्यवाद केलेला आहे. आणि त्याने परमेश्वराचा का धन्यवाद केलेला आहे, का त्याने परमेश्वराची प्रार्थना केलेली आहे. ज्यावेळेस स्वतः दावीद राजा आणि इस्रायल लोकांनी देवाच्या मंदिरासाठी स्वइच्छेने अर्पण आणलेली आहे आणि ते परमेश्वराने मान्य केली, त्यावेळेस त्याने या ठिकाणी देवाला धन्यवाद दिलेला आहे. आपण या पवित्र वचनांमध्ये पाहतो की परमेश्वर हा सार्वभौम परमेश्वर आहे. दावीद राजा म्हणतो की मोठेपण, सामर्थ्य, गौरव, विजय आणि शोभा ही फक्त परमेश्वराचीच आहे, कारण तो सर्वभौम परमेश्वर आहे. आणि आकाशात, पृथ्वीवर जे काही आहे ते परमेश्वराच्या मालकीचं आहे, ते परमेश्वराने निर्माण केलेलं आहे. दुसरी गोष्ट तो म्हणतो की परमेश्वर हा सर्व संपत्तीचा स्रोत आहे आणि श्रीमंती, मान, सन्मान आणि अधिकार हे आपल्या परमेश्वराकडून आहे. माणसाला मोठं करण्यासाठी
आणि सर्वांना शक्ती देण्याची सत्ता देवाच्या हातात आहे. आपण जे काही मिळवतो ते त्याच्या कृपेमुळे मिळवतो, कारण सर्व संपत्तीचा स्रोत तो आहे. आणि म्हणून आपण कृतज्ञ आणि उपकार स्मरण करावं. आणि शेवटी दावीद राजा हेच म्हणतो की हे माझ्या देवा, मी तुझे आभार मानतो आणि तुझ्या गौरवशाली नावाची स्तुती करीतो. माझ्या प्रियांनो, मी आणि तुम्ही देखील याप्रमाणे परमेश्वराची स्तुती करावी, परमेश्वराला धन्यवाद द्यावा, कारण सर्व काही परमेश्वराचं आहे, त्याने आपल्याला दिलेलं आहे. ज्या वेळेस आपण अर्पण मंदिरामध्ये घेऊन जातो, देवाच्या सेवेसाठी देतो, त्यावेळेस मी आणि तुम्ही देखील त्या दावीद राजाप्रमाणे परमेश्वराची उपकार स्तुती करावी आणि आपण म्हणावं की हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय व वैभव ही आहे आणि आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच. हे परमेश्वरा, राज्य ही तुझेच आहे, कारण तूच सर्वांहून श्रेष्ठ आहे. आणि म्हणून हे परमेश्वरा, आज मी तुझे उपकार स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो, तुझं गौरव करतो, तुला उंचावितो, कारण जो मान सन्मान मला मिळालेला आहे तो तुझ्यापासून मिळालेला आहे. कारण तू मनुष्याला मान सन्मान देणारा परमेश्वर आहे. म्हणून येशू ख्रिस्त म्हणाला की जो कोणी स्वतःला लीन करतो तो उंच केला जाईल आणि जो कोणी स्वतःला उंच करीतो तो नमविला जाईल. होय माझ्या प्रियांनो, आपण त्या देवापुढे लीन व्हावं, नम्र व्हावं, त्याची उपकार स्तुती करावी, त्याला धन्यवाद द्यावा. कारण हे जे आपण पाहतो, ही जी सृष्टी पाहतो, माझ्या आणि तुमच्या जवळ जे आहे ते मला आणि तुम्हाला परमेश्वराने दिलेलं आहे. माझ्या आणि तुमच्यामध्ये ही कुवत नाही की आपण या सर्व गोष्टी मिळवाव्या. हा देवाचा आशीर्वाद आहे, ह्या देवापासून मिळालेल्या देणग्या आहे. आणि ज्यावेळेस परमेश्वर आपल्याला देतो त्यावेळेस आपण त्याची उपकार स्तुती करावी. फक्त उपकार स्तुतीच करू नये, तर त्या देवाच्या कार्यासाठी मी आणि तुम्ही दान द्यावं. आणि या ठिकाणी इस्रायल लोकांनी आणि स्वतः दावीद राजांनी त्या देणग्या आणलेल्या आहे, त्या परमेश्वराने कबूल केल्या आणि त्यावेळेस त्यांनी उपकार स्तुती केली. आणि आपण देखील यावेळेस देवाला धन्यवाद देऊ, त्याची उपकार स्तुती करू, प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुझी स्तुती करतो, कारण उत्तम देणग्या ह्या सर्व तुझ्यापासून आहेत आणि त्या तू आम्हास प्राप्त करून देतो. आणि ज्यावेळेस उत्तम देणग्या तू आम्हास देतो त्यावेळेस आम्ही तुझी उपकार स्तुती करावं. आज देवा तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. तू सर्व चांगल्या देणग्या तू आम्हास दिलेल्या आहे. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. याच मार्गाने चालाया, साय देई विश्वेशा. आठवणी येशू राया, पुरविता हो आशा. रक्षी बापा, रक्षी बापा, रक्षी बापा लेकरा. रक्षी बापा, रक्षी बापा, रक्षी बापा लेकरा. येशू हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.